जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर चला, आज पुन्हा आपण महाराष्ट्र होमगार्ड भरती 2024बद्दल अपडेट घेणार आहोत. तर बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की फॉर्म एडिट करता येतो का, किंवा फॉर्म कुठे जमा करायचा. त्याचबरोबर जर फॉर्म भरला असेल तर तो पोलीस स्टेशन येथे जमा करावा का, तसेच ग्राउंड किती तारखेला असेल, डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन किती तारखेला असतील, यासारखे अनेक प्रश्न तुम्हाला सतावत आहे. तर याबद्दल आपण सविस्तर बोलणार आहोत. सदरच्या गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. चला तर आपण सर्वप्रथम DMS लॉगिनला जाऊया. अशा प्रकारे DMS लॉगिनवर आलो. सध्या बऱ्याच जिल्ह्याच्या जे होमगार्डच्या भरती आहेत त्या डिक्लेअर झालेल्या आहेत. त्याचबरोबर डेडलाईन ही संपत आलेली आहे. तर आपण पाहू शकतो बघा, पुणे सिटी 11 तारखे ही डेडलाईन आहे. आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. त्याचबरोबर मोस्ट ऑफ द जे जिल्हे आहेत ते 14 तारीख त्यांची डेडलाईन आहे. 14 तारीख संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ते त्यांचा फॉर्म भरू शकतात, त्यांचा अर्ज भरू शकतात. काही ठिकाणी 16 तारीख आहे, काही ठिकाणी 15 तारीख आहे, काही ठिकाणी 17 तारीख आहे. तर कमी जास्त प्रमाणात जवळपास सर्व जिल्ह्यांची डेडलाईन ही आसपासच आहे. तर सर्वात प्रथम आपण पाहू शकतो की ज्या जिल्ह्यांची डेडलाईन संपणार आहे त्या जिल्ह्यातील उमेदवारांना प्रश्न पडला असेल की ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर जी प्रिंटआउट मिळते किंवा जी प्रिंट आपल्याला भेटते ते प्रिंट कुठे जमा करावी. तर सर्वांना सांगू इच्छितो की ती प्रिंट तुमच्यासोबतच ठेवा, कारण की डेडलाईन संपल्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला त्याबद्दल याच वेबसाईटवर माहिती दिली जाते. डेडलाईन जेव्हा संपेल तेव्हा त्याच ठिकाणी त्याच वेबसाईटवर म्हणजे DMS लॉगिनवर तुम्हाला दुसऱ्या दिवशी माहिती कळेल की तुमचं डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन किंवा तुमचं ग्राउंड कधी असणार आहे याची तारीख तुम्हाला मिळेल. त्यामुळे डॉक्युमेंट्स किंवा जे फॉर्म भरलेले आहेत त्याची प्रिंट आहे तुमच्याकडे, ती प्रिंट जमा करण्यासाठी कुठल्याही पोलीस स्टेशनला जाऊ नये. ती प्रिंट तुमच्या जवळच ठेवावी आणि ती प्रिंट ज्यावेळेस तुमचं ग्राउंडची तारीख असेल त्यावेळेस तुम्ही सोबत घेऊन जायची आहे. तर आपण इथं पाहू शकतो अमरावती कागदपत्र पडताळणी व मैदानी चाचणी सूचना. तर आपण इथं पाहून घेऊया. आता आपला सध्या तरी एरर येतो आहे कारण की वेबसाईटवर लोड आला असेल. आपण सांगली जिल्ह्याची पाहूया. तर इथं पाहू शकतो आपण जी भरती होणार आहे त्या संदर्भात 632 आयोजन दिनांक 16/8/2024 रोजी केलेलं आहे. बघा, सांगली जिल्हा होमगार्डमध्ये रिक्त असलेल्या 632 जागा भरण्याकरिता होमगार्ड नोंदणीचे आयोजन दिनांक 16/8/2024 रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय कवायत मैदान मुख्य पोलीस सांगली येथे केले आहे. परंतु काही तांत्रिक कारणामुळे होमगार्ड नोंदणीचे आयोजन 20/8/2024 सकाळी 6 वाजल्यापासून करण्यात येणार आहे. तर बघा, आधी त्यांनी 16 तारीख दिली होती, त्यानंतर काही तांत्रिक अडचण आल्यामुळे दिनांक 20/8/2024पासून सकाळी 6 वाजल्यापासून सदरची प्रोसेस चालू होणार आहे. तर आपण बघू शकतो सांगली जिल्ह्याची प्रोसेस दिनांक 20 तारखेपासून चालू होणार आहे. अशा प्रकारे आत्तापर्यंत प्रोसेस कंप्लीट करणारा जिल्हा हा सातारा आहे. त्यानंतरनं अमरावती जिल्ह्याची कागदपत्रे पडताळणी व मैदानी चाचणीच्या सूचना याबद्दल अजून अपडेट मिळालेली नाही. त्याचबरोबर जो सांगली जिल्हा आहे सदरची आपल्याला कागदपत्र तपासण्याची व मैदानी चाचणीची सूचना ही भेटलेली आहे. दिनांक 20/8/2024 रोजी सदरच्या ठिकाणी कागदपत्र तपासणी पडताळणी त्याचबरोबर शारीरिक चाचणी ही होणार आहे. तर सांगली जिल्ह्यातील उमेदवारांनीही त्यासाठी तयार राहायचं आहे. त्याचबरोबर ज्या जिल्ह्याची डेडलाईन संपेल
त्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला सर्वांना DMS लॉग इन या अधिकृत वेबसाईटवरच तुमच्या शारीरिक चाचणी तसेच कागदपत्र पडताळणीच्या बाबतीत अपडेट मिळून जाईल. त्यामुळे उमेदवारांना विनंती आहे की त्यांनी पॅनिक होऊ नये. त्याचबरोबर तुम्ही जे फॉर्म भरलेले आहेत, काही ठिकाणी कटआउट्स होर्डिंग्स व्हायरल होत आहेत की नोकरीची संधी वगैरे वगैरे म्हणून. तर सदरच्या कटआउट्स किंवा जे बॅनर आहेत, जे फ्लेक्स आहेत, यांना हे पाहून पॅनिक होऊ नये. सदरचे फॉर्म हे पोलीस स्टेशनला जमा करायचे नाही आहेत. ते फॉर्म तुम्ही भरतीच्या ठिकाणी घेऊन जायचे, ज्या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन अपडेट येईल. आता जसं की उदाहरणार्थ आपण पाहू शकतो, पुणे जिल्ह्याची डेडलाईन 11 तारीख आहे. तर उद्या दिनांक 12 तारीख या दिवशी दुपारनंतरनं तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवर, पुणे जिल्ह्याची ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला याबद्दल माहिती दिली जाईल की एक्झॅक्टली किती तारखेला कागदपत्र पडताळणी व किती तारखेला शारीरिक क्षमता चाचणी आहे. कागदपत्र पडताळणी आणि शारीरिक क्षमता चाचणी ही एका दिवशी देखील होऊ शकते. त्यामुळे सर्वांनी यासाठी तयार राहायचे आहे. त्याचबरोबर उमेदवारांना प्रश्न पडला असेल की होमगार्ड फॉर्म एडिट करता येतो का. तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो की स्थानिक जिल्हा सोडून इतर जिल्ह्यात ज्यांनी फॉर्म भरले आहे त्यांचा फॉर्म त्यांना एडिट करता येणार नाही. जर तुमचं पोलीस स्टेशन चुकलं असेल किंवा जर तारीख चुकली असेल, जसं की बर्थ डेट तारीख चुकली असेल, तर हे त्याच्या जिल्ह्यातील होमगार्डची जी भरती होत आहे त्या ठिकाणी जे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन असतं त्या ठिकाणी ते चेंजेस होऊ शकतील. पण तेही शक्यता जर तरच असणार आहे, कारण की तारीख तिथं ऐन टायमाला चेंज होईल का नाही याच्याबद्दल शंकाच आहे. पण तिथं तुम्ही रिक्वेस्ट करू शकता, बोलून बघू शकता. पण ज्यांनी स्वतःचा जिल्हा सोडून दुसऱ्या जिल्ह्यात फॉर्म भरलेत त्यांच्यासाठी याच्यामध्ये काहीच नाही आहे. म्हणजे ते अपात्रच झालेत थोडक्यात. त्यामुळे होमगार्ड भरतीचे जे फॉर्म भरले गेलेले आहेत त्यामध्ये शक्यतो काहीच एडिट होणार नाही. हां, पण काही ठिकाणी जर पोलीस स्टेशनचं चुकून झालं असेल, पोलीस स्टेशन भरलं गेलं असेल चुकीचं, किंवा एखादी तारीख चुकली असेल, तर ते डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनच्या वेळेस त्यांना रिक्वेस्ट करून तुमचा समस्या ही तुम्ही मार्गी लावू शकता. तुमची समस्या ही तिथं निवारण होईल समस्येचं. त्यामुळे त्याबाबत आत्ता काही विचार न करता ज्या दिवशी तुमचं डॉक्युमेंट्स आहे आणि शारीरिक क्षमता चाचणी आहे त्यावेळेस ते जाऊन सदरच्या गोष्टीची माहिती घ्यावी. तसेच जे फॉर्म आहेत ते सोबत कॅरी करावेत, डॉक्युमेंट्ससोबत सर्व कॅरी करावेत. 10वी 12वी ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, त्याचबरोबर तुमचे जे इतर कोर्सेस झालेले असतील किंवा स्पेशल तांत्रिक अर्हता असेल, जसे की ITI, स्पोर्ट्स, NCC, हे देखील सोबत घेऊन जायचं आहे. तर मित्रांनो, तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळाली असतील मी अशी आशा करतो. आणखीन तुम्हाला जर काही प्रश्न असतील किंवा समस्या असतील तर त्याबद्दल तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता. त्याचबरोबर पुणे जिल्ह्याची जी होमगार्ड भरती आहे याचं फिजिकल तारीख देखील, म्हणजेच डॉक्युमेंट्स चेकिंग आणि फिजिकल जे इव्हेंट आहेत तुमचे शारीरिक चाचणी, हे देखील पुढच्या 4-5 दिवसात त्याची तारीख तुम्हाला, म्हणजे 4-5 दिवसाच्या नंतरची तारीख येऊ शकते. उद्या दुपारी तुम्हाला सदरचं हे वेबसाईटवर समजून जाईलच. त्यानंतर पुढे 4 दिवसात ते तुमचं
डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन, त्याचबरोबर शारीरिक क्षमता चाचणी यासाठी वेबसाईटवर तुमच्यासाठी नवीन अपडेट येऊ शकते. त्यामुळं वेबसाईटवर पाहत राहा, चेक करत राहा, तुम्हाला तुमची माहिती मिळून जाईल. तसेच बाकीच्या जिल्ह्यांची जशी जशी माहिती येईल तसं मी तुम्हाला अपडेट करेलच. त्याचबरोबर ज्यावेळेस सातारा जिल्ह्याची जी मैदानी चाचणी झाली आहे त्यात उमेदवारांचे गुण चेक केले तर बऱ्याच मुलांना खूप चांगले मार्क आहेत. त्यामुळं मेरिट हाय लागण्याची शक्यता आहे. तर सर्वांनी खूप चांगल्या पद्धतीने तुमचं शारीरिक क्षमता चाचणी द्या, रिलॅक्स राहा आणि तुमचे स्वतःचे 100% द्या. माइंड फ्री ठेवा, पॅनिक होऊ नका. तर अशा प्रकारे आत्तापर्यंतची अपडेट आहे. त्याचबरोबर ठाणे जिल्ह्याची भरती देखील डिक्लेअर झाली आहे. दिनांक 10 तारखेला डिक्लेअर झाली आहे. 10/8/2024 ते 25/8/2024 तुम्ही फॉर्म भरू शकता. या ठिकाणी आपण किती जागा आहेत ते पाहूया. एक्झॅक्टली किती जागा आहेत ठाणे जिल्ह्याला आपण पाहू शकतो. तर आत्तापर्यंत एका जिल्ह्याचं पूर्ण सगळ्या चाचण्या झालेल्या आहेत. अशा प्रकारे आपण ठाणे जिल्ह्याचं माहिती घेऊया. ठाणे जिल्ह्यामधील एकूण 700चा अनुशेष रिक्त आहे. तर ठाणे या ठिकाणी 700 जागांसाठी भरती प्रक्रिया ही होत आहे. त्यामुळं ठाणे या ठिकाणी राहणाऱ्या उमेदवारांसाठी खूप चांगली संधी आहे. तर सदरच्या संधीचा तुम्ही फायदा घ्यावा. अशा प्रकारे ठाण्याच्या इकडचं आहे. त्याचबरोबर आपण रत्नागिरी जिल्हा पाहूया. वेळ लागतो मित्रांनो. रत्नागिरीची माहिती घेऊया आपण. तर आपण पाहू शकतो रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पुरुष उमेदवारांना 22/8/2024 दिवशी बोलवण्यात आलेलं आहे. एका दिवशी 1000 पुरुष असणार आहेत. त्याचबरोबर 23 तारखेला 1000च्या पुढे ज्या महिला उमेदवार आहेत त्यांचं फिजिकल असणार आहे. तर पाहू शकतो आपण रत्नागिरी या जिल्ह्यात फिजिकल चाचणी 22 आणि 23 तारीख या दिवशी होणार आहे. तर मित्रांनो, आत्तापर्यंत जी माहिती दिली ती माहिती तुम्हाला समजली असेल मी आशा करतो. आणि जर तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. एवढं बोलून हा माझा मी व्हिडिओ संपवतो. जय महाराष्ट्र, जय हिंद.